राजू ठीक है चल नाम लिखा जरा 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 पहले भाई किती है? हाँ आगे की गाड़ी काय त्रास आहे का जमा विलासराव चलो विलासराव तुम्हारा घर प्रेस करावं जिल्हा सामान्य रुग्णालय पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन आणि उपजिल्हा रुग्णालय अचलपूर यांच्या संयुक्त विद्यमानानं आज 15 जुलै रोजी एका भव्य रक्तदान शिबिराचं सोबतच पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आणि भव्य कॅन्सर रोगनिदान शिबिराचं असं तिन्ही शिबिरांचं आयोजन आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये केलेलं आहे। आणि यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक हे आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्यामसुंदर निकम। सर, आपण जो एक मोटो घेतला होता 14 फेब्रुवारी पुलवामाचा जो हल्ला झाला होता त्यावेळी आपण असं ठरवलं होतं की 14 तालुक्यांमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात यावं आणि पॉवर ऑफ मीडियाने आपल्या हाकेला ओ दिला आणि आज आपलं चौथं शिबिर हे पहिलं शिबिर आपलं नांदगाव खंडेश्वरला झालं, दुसरं शिबिर आपलं अमरावती झालं, तिसरं शिबिर आपलं धामणगाव रेल्वेला झालं आणि आज आपण चौथ्या शिबिराला आरंभ करतो आहे। कसं वाटतं आपल्या हाकेला जेव्हा पॉवर ऑफ मीडियाने साथ दिलेली आहे? एक वेगळाच आनंद मिळतो आहे। खरं म्हणजे 14 फेब्रुवारीला जी काही घटना घडली आणि त्यापासून आम्ही प्रेरणा घेऊन आमचे सगळे अधिकारी कर्मचारी आणि महत्त्वाचं पॉवर ऑफ मीडिया आमचे सगळे सहकारी या ठिकाणी दर महिन्याला एका तालुक्यात आपण हे शिबिर आयोजित करतो आहे। मागच्या आजचं हे चौथं शिबिर आणि तिन्ही शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी खरं म्हणजे सगळ्या आमच्या पॉवर ऑफ मीडियाचे जे आमचे मित्रमंडळी आहेत त्यांचे, आमच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आणि जनतेचे आभार मानतो। एक वेगळी लहर या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि जी आज काळाची गरज आहे, रक्त जे आपल्याला कमी पडतं नेहमी आमच्या सामान्य रुग्णाला, ती एक कमी नक्कीच या माध्यमातून आपण भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत। यापुढे सर्व जनतेने असं सहकार्य करावं आणि अशाच प्रकारचं प्रेम आरोग्य खात्यावर राहू द्यावं अशी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। विक्की सर को पूरी जानकारी दो। TSR प्रोजेक्ट असून अश्वमेध संस्था जे त्यांच्यामार्फत चालवतात अमरावती जिल्ह्यामध्ये 2018 पासून प्रोजेक्ट अमरावतीमध्ये सुरू आहे। आतापर्यंत जवळपास 170 गावं आपण कव्हर केलेली आहे पूर्ण अमरावती जिल्ह्यात आणि यामध्ये आपण बायोकेमिस्ट्री टेस्ट सोबतच CBC टेस्ट, BP, BMI आणि डोळ्याची बेसिक स्क्रीनिंग आणि त्यांना दुपारी 3 पेशंटने आपण गावामध्ये काय कोणत्या ब्लड टेस्टची गरज आहे कोण सांगते? ब्लड तसं काही नाही, आपण गावामध्ये गेलो तिथे गावामध्ये आपण पहिले सांगून देतो की तुमची CBC तपासणी होणार आहे, हेमोग्लोबिन, प्लेटलेट, RBC, WBC, त्याच्यानंतर शुगर, कोलेस्ट्रॉल, HGOT, बिलिरुबिन, क्रिएटिन आणि आपलं BP, BMI अशी टोटल टेस्ट होणार आहे आणि त्यानुसार गावातील लोकांना गरज असतात, डॉक्टर येणार, औषधोपचार होतो तर लोक येतात आणि औषध पण वाटप करतात। त्यांना रक्तातून काही आजार असेल तर औषध पण वाटप आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 35,000 जवळपास ठीक आहे। चल संधी आली कोण रस्ते में सड़क नहीं PDC
संबंधित नारोडकर साहेब तसेच जिल्हाध्यक्ष लोटे साहेब सर्वांना पंचायत समितीचे सभापती आदरणीय देवेंद्र शेट्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी की बाबासाहेबांनी एका रुग्णाचे प्राण वाचवले, वेळेवर नंतर पोचल्या गेलं आणि हे सगळं त्या संघटनेचं उत्तरदायित्व आहे, त्या संघटनेचं ध्येय आहे. आजच्या प्रमुख पाहुण्यांना पुनश्चर्येचा आमंत्रित करतोय आणि या समारंभाला सुरुवात करतोय. डॉक्टर रणजित मांडवे साहेब सुप्रसिद्ध अंतराळी डॉक्टर रणजित मांडवे साहेब ही महाराष्ट्राची अत्यंत नामवंत वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी पॉवर मीडियाच्या एका हाकेला ओव्हरव्हिटी आली. प्रत्येकाला सुदृढ आरोग्य मिळावं हा त्या मागचा अत्यंत प्रामाणिक हेतू आहे आणि मी आता कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटक डॉक्टर शास्त्रज्ञ निकम साहेब इथे रक्तदान शिबिराचं उद्घाटन करून पुढील कार्यक्रमाला गेले तेव्हा आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मान्य श्री गजेंद्रजी भावने साहेब विभागीय आयुक्त अमरावती हे स्वीकारण्यासाठी त्यांना संघटनेतर्फे भेटायला करतो. डॉक्टरजी साबू साहेब 15 तारखेला या शिबिराचं आयोजन करायचा हेतू संघटनेने आमच्याकडे ठेवला आणि त्याचं मूळ रूप समोर आहे. मी पुढे सर्वांचं अभिनंदन करतो, सर्व पाहुण्यांचं पत्रसुद्धाने स्वागत करतोय आणि स्वागताच्या सोहळ्याला सुरुवात करतो. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भावने साहेबांना विनंती करतो की त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. मी विनंती करतो की त्यांनी आजच्या महापुरुषांच्या त्याच्यासोबत आहे आपले राज्यसभा सुधीरजी बालक आहेत, जिल्हाध्यक्ष मोठे आहेत आणि पॉवर ऑफ मीडियाचे सर्व सभापती समितीचे सभापती योजनेचे पेपर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माननीय अमोलजी नारोडकर साहेब 10 लाख वृक्षांचा त्यांचा या वर्षीचा संकल्प
आणि पॉवर ऑफ मीडियाचे दुरस्तेला माणूस अनेकांना प्रसिद्ध केलेला माणूस पण वैशिष्ट्याचे इथे नेहमी प्रसिद्धीपासून सुरू राहतात. अचलपूर आणि फळदवाडा शहराच्या दोन्ही आमच्या कार्यकारिणी सदस्यांनी त्यांचं स्वागत करावं. त्यांचं सुद्धा मी स्वतः स्वागत करतोय. त्यासाठी मुख्य असावा ही संकल्पना ते प्रकर्षाने राबवतात. योगीजी खांदोळे साहेब आपण शब्दाविषयी व्हावं, एखाद्या वटवृक्षाप्रमाणे व्हावं आणि आमच्या संघटनेला कायमस्वरूपी असंच मार्ग. त्या व्यतिरिक्त एक लोकमित्र म्हणून संपूर्ण आयुष्य त्यांनी आपलं त्या समाजसेवेला वाहिलं आहे. त्या समाजसेवेला पॉवर ऑफ मीडियाचा सलाम. आमचे जिल्हाध्यक्ष शिव जोटे साहेब त्यांनी आजच्या कार्यक्रमातले आपलं प्रास्ताविक विषय ठेवावं. आमच्या विनंतीला मान देऊन आणि प्रत्येक वेळी क्षणोक्षणी आमच्या सोबत असणारे आमचे सर्व बंधू आणि भगिनींनी कार्यक्रमाला 10 वाजताचा हा कार्यक्रम होता. 11 वाजलेले आहेत, 11:15 होत आहेत, बराच वेळ झालेला आहे. परंतु प्रास्ताविक करण्याची जी जबाबदारी आहे पॉवर ऑफ मीडियाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे. संपूर्ण भारतवर्षामध्ये पत्रकारांची एकमेव संघटना म्हणून पॉवर ऑफ मीडिया ही गेल्या वर्षभरापासून कार्यरत आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये आपल्या भारतीय अनेक जवानांना वीरमरण पत्करावं लागलं आणि त्या अनुषंगाने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी असा मानस व्यक्त केला की आपण शहीदांना दर महिन्याच्या 14 तारखेला श्रद्धांजली दिली पाहिजे. आणि अमरावती जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत. या 14ही तालुक्यामध्ये एक आगळी वेगळी श्रद्धांजली आपण देऊया. त्याला पॉवर ऑफ मीडियाच्या हाकेला त्यांच्या ओढीला आणि अमरावती जिल्ह्यातल्या 14ही तालुक्यांमध्ये आपण दर महिन्याच्या 14 तारखेला आणि 14 तारखेला जर सुट्टी आली असेल तर त्याच्या 1 दिवस पूर्वी किंवा 1 दिवस नंतर या रक्तदान शिबिराचं आयोजन करीत असतो. बंधू आणि भगिनींनो, एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे अशी की पत्रकार हा जनसामान्यांसाठी धडपडत असतो, जनसामान्यांसाठी धावत असतो. रात्री 2 वाजले तरी त्याचा फोन सुरू असतो, कधी कुणी फोन करा, तो धावत येतो आणि लोकांच्या समस्या ह्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. परंतु कधी कधी असं असतं की त्याचं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष राहत नाही. स्वतःच्या आरोग्याची त्याची हेळसाट ही नेहमी सुरू असते. त्याकरिता स्वस्थ भारत अभियानाअंतर्गत ही जी गाडी आपण व्हॅन पाहत आहे याच्यामध्ये 16 प्रकारच्या तपासण्या ह्या केल्या जातात. आपल्या रक्ताचा नमुना घेऊन 16 प्रकारच्या तपासण्या ह्या पत्रकारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या व्हाव्यात, जेणेकरून त्याला जो वेळ मिळत नाही स्वतःसाठी तो वेळ या आजचा दिवस जर आम्ही सगळी मंडळी इथे आहोत तर आमचं रक्त घेऊन ज्या ठिकाणी आपल्या आरोग्याच्या सर्व तपासण्या आमच्या केल्या जातील, आमच्या कुटुंबियांच्या केल्या जातील आणि सोबतच आपल्यासारख्या गरीब रुग्णांच्या सुद्धा या चाचण्या केल्या जातील. यामध्ये डोळे तपासणी आहे, बाकीच्या सगळं चाचण्या आहेत, त्याचा सुद्धा लाभ आपण सर्वांनी घ्यायचा आहे. आपल्या भारतामध्ये कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते इतकं मोठं आहे की प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं की संपूर्ण राज्यामध्ये गुटखाबंदी असताना सुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या तोंडामध्ये आपल्याला तंबाखू किंवा गुटख्याची पुडी आढळून येते. डॉक्टर रणजित मांडवे हे आज आपल्यामध्ये आहेत, मिसेस स्वप्ना मांडवे आज आपल्यामध्ये आहेत. संपूर्ण भारतवर्षामध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं जावं असं हे जोडपं आहे. यांनी समाजसेवेचा अखंड व्रत घेतलेला आहे आणि भारतामधील एक प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट म्हणून त्यांनी आपली एक ओळख निर्माण केलेली आहे. न्यूयॉर्क मधल्या एका मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी डॉक्टरी सुद्धा केलेली आहे आणि ज्यावेळी अमरावतीमध्ये त्यांनी द फेस नावाचं हॉस्पिटल सुरू केलं तर पॉवर ऑफ मीडियाचं हे कार्य पाहून त्यांना असं वाटलं की समाजसेवेचा तर वर्क आपण आधीच घेतलेला आहे आणि त्यामध्ये दर महिन्याच्या 14 तारखेला, दर महिन्याच्या 15 तारखेला
आपण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जर कॅन्सर सारख्या अनेक ठिकाणी कॅन्सर या रोगाचे भरपूर रुग्ण आहेत, त्यांची जर मोफत रुग्ण तपासणी आपण केली तर त्या अनुषंगाने आपल्या समाजाला फायदा होईल आणि भारतवर्षातला हा एवढा मोठा डॉक्टर आज आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये येथे येऊन बसलेले आहेत आपल्यासाठी. आपण सर्वप्रथम त्याचं खरंच टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. आपल्यामधील एक व्यक्तिमत्व आहे, विभागीय उपायुक्त असलेले गजेंद्र बावले सर. बावले सरांविषयी जर सांगायचं झालं तर आपल्याला त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर कुठेही असं वाटत नाही की एवढी मोठी उपाधी असलेली ही व्यक्ती असेल. आज ते आपल्यामध्ये बऱ्याच वेळापासून येऊन बसले. जिल्हा शल्य चिकित्सक अगदी वेळेवरती कार्यक्रम सुरू होण्याच्या 8:30 वाजता, म्हणजे आजची कार आणि त्यांची कार आम्ही सोबतच 8:45च्या दरम्यान हॉस्पिटलला पोहोचलो होतो. ते सुद्धा आवर्जून आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला हिरिरीने उपस्थित राहतात आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये दर महिन्याच्या 14 तारखेला आपण किमान 100 बॅग आणि अचलपूर परतवाड्यासारख्या ठिकाणावरून त्या जास्तीत जास्त बॅग जाव्यात अशी आमची अपेक्षा असते. ज्यावेळी आम्ही पूर्व आढावा बैठकीसाठी डॉक्टर सर्वत वर्मा मॅडम आणि मेराज अली मॅडम या दोन्ही मॅडम आहेत. आपल्या इथे नुकत्याच रुजू झालेल्या वैद्यकीय अधीक्षका डॉक्टर वर्मा मॅडम यांच्याशी ज्यावेळी आम्ही चर्चा केली त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की हे जर तुम्ही शिबिर इथे घेत असाल तर ही फार आनंदाची बाब आहे. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी असते की कुठलीही गोष्ट ज्यावेळी आपण करतो, आज या ठिकाणी किमान 10 गाड्या आपल्याला दिसतात, सगळी मंडळी अमरावतीवरून आलेली आहे, त्याच्यासाठी एक फार मोठा खर्च पण होत असतो. पण या सगळ्या खर्चाचा तुम्हीही माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस सुद्धा काळजी न करता आपल्या इमानीद्वारे समाजासाठी जे कार्य आहे ते करण्याचा अहोरात्र प्रयत्न करीत असतो. आज ज्यावेळी मी या ठिकाणावरून बोलतो आहे, आदरणीय वानखडे सर ज्यांच्याविषयी एक मार्गदर्शनपर म्हणजे पोलीस खात्यामध्ये असून सुद्धा एक चांगलं उद्बोधक व्यक्तिमत्व असं ज्यांनी आहे असे वानखडे सर. त्यानंतर अशोक सर यांच्याविषयी एक समाज सेवेचं व्रत त्यांनी घेतलेलं आहे. अशी सर्व थोर मोठी मंडळी आणि सभापती साहेब या सर्वांचे या ठिकाणी पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने मी मनस्वी आभार मानतो की त्यांनी समाज सेवेसाठी आपला थोडा वेळ देऊ केलेला आहे. हे सर्व करीत असताना जो खर्च होत असतो, आम्ही पत्रकार मंडळी ही पैशाची फार गरीब असतो, मनाने जरी श्रीमंत असतो तरी, त्यासाठी आम्हाला कुठून सहकार्य होते काय होते ते सुद्धा आम्ही बघत असतो. आज या व्यासपीठावरून मला संपूर्ण आपल्याला सांगायची इच्छा आहे की ज्यावेळी एका रुग्णाच्या आमच्या डोळ्याच्या समोर संदीप सर होते, मी होतो, सकाळी 5 वाजता मृत्यू झाला, त्याची बिचारीची परिस्थिती सुद्धा अशी नव्हती की आपण त्याची बॉडी कुठे नेऊ शकू. आणि ज्यावेळी हे असं होतं, मन हेलावून जातं, त्यावेळी आम्ही सगळ्या अमरावतीतल्या बऱ्याचशा ठिकाणी फोन करून बघितले, ॲम्ब्युलन्सला फोन करून बघितले, कारण ॲम्ब्युलन्स ही फक्त रुग्ण देण्यासाठी असते, ती शववाहिका नसते. त्यामुळे आम्हाला शववाहिका उपलब्ध झाली नाही आणि त्याच वेळी आम्ही निर्धार केला की काही का होईना रुग्णांना कमीत कमी पैशामध्ये म्हणजे पेट्रोलचा आणि ड्रायव्हरचा खर्च एवढाच घेऊन प्रत्येक गरीब रुग्णांना 14ही तालुक्याच्या ठिकाणावरून आणि अमरावती जिल्ह्याच्या ठिकाणावरून रुग्णवाहिका द्यायची आहे आणि त्याचा दर हा फक्त पेट्रोलचा राहणार आहे, बाकी सगळा खर्च हा पॉवर ऑफ मीडिया स्वीकारणार आहे. त्यासाठी मला आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज वाटते आहे. या ठिकाणी मी आदरणीय सर्व समाजसेविकांना, समाजसेवकांना आणि आपल्यासारख्या सर्व निमंत्रितांना आवाहन करतो की या ठिकाणी मी एक रुमाल ठेवतो, त्या रुमालावर आपण आपल्या खिशातले 10 रुपये, 5 रुपये, 100 रुपये, 500 रुपये जितकी आपल्याला दान द्यायची इच्छा असेल त्यांनी या रुग्णवाहिकेसाठी मदत करावी, जेणेकरून या उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथून येणाऱ्या 2 महिन्याच्या आतमध्ये आपण ही रुग्णवाहिका सुरू करू शकू आणि याची सुरुवात, याची मुहूर्तमेढ आपल्याला आज या कार्यक्रमामधून करायची आहे. पॉवर ऑफ मीडियाचं हे जे कार्य अव्याहतपणे सुरू आहे, उपजिल्हा रुग्णालय अचलपूर आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्याविषयी
जेवढं बोलावं तेवढं थोडं आहे, कारण यांच्यासारखी व्यक्ती आपल्याला जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पुनश्च लाभले नाहीये. इतके ते प्रत्येक ठिकाणी कटाक्षाने आपलं लक्ष ठेवत असतात आणि प्रत्येक रुग्णाची आज अमरावतीमध्ये बरेचसे पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला दिसत आहेत. डॉक्टर रणजित मांडवे सारख्या कॅन्सर स्पेशालिस्टला त्यांनी इम्पॅनल केला आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला आणि इरविन हॉस्पिटलला. इथे ज्या रुग्णांची तपासणी होईल आणि पुढे ज्यांना असं वाटेल की आपल्याला कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाने पछाडलेला आहे, त्यांनी डॉक्टर रणजित मांडवे यांच्याशी संपर्क कायम ठेवावा. त्यांची योग्य ती तपासणी केली जाईल आणि त्यानंतर तो डिटेक्ट झाल्यानंतर त्यांना योग्य ते उपचार हे इरविन मार्फत किंवा सुपर स्पेशालिटी मार्फत दिले जातील, असं सुद्धा जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आताच आम्हाला जाता जाता सांगितलं आहे. आणि या सर्व गोष्टींची सुरुवात ही अचलपूर सारख्या पुरातन ठिकाणावरून होत आहे. आपण हिंदू असाल, मुसलमान असाल, शीख असाल, इसाई असाल, हिंदूंनी पूजा समजावी, मुसलमानांनी नमाज समजावी, शीख लोकांनी अरदास समजावी, तर ख्रिश्चन लोकांनी प्रेयर समजावी. पण जो रुमाल मी इथे टाकणार आहे त्याच्यावर 10-5 रुपये का होईना आपण आपल्या हाताने टाकावे आणि या संपूर्ण कार्यक्रमाला मुहूर्त रूप आपल्या अचलपूर जिल्ह्यातून, अचलपूर कदाचित पुढे जिल्हा होणार आहे, अचलपूर तालुक्यातून येत आहे, याबद्दल मला मनस्वी आनंद होत आहे. जास्त अधिक न बोलता मी आपले प्रास्ताविक संपवितो. जय हिंद, जय भारत. रक्तदान ही एक चळवळ आहे आणि एक रक्त हे 3 माणसांचे प्राण वाचवू शकते, एवढं एक लक्षात ठेवूया आणि दर 3 महिन्यांनी एकदा रक्तदान करूया. धन्यवाद. धन्यवाद उमेशजी. समाजामध्ये अनेक हात असतात जे फक्त लाभण्याचं काम करतात. काही वर्षीतले हात आहे त्यांच्या अत्यावश्यक सेवेमुळे ते समाजाची सेवा करू शकत नाहीत. पण अंबादास गवई 2015 ते 2019 ज्याला आपण गलिच्छ काम म्हणतो, डेड बॉडी आपण घाबरवतो, पण एवढं असूनही गेल्या अनेक वर्षापासून शवविच्छेदनाचे काम करतात. त्याला साधारणतः निकृष्ट दर्जाचं काम म्हणतो. समाज व्यवस्था काही गोष्टी नाकारतात, पण तरी हे हात तिथे राखतात. मी आजच्या डॉक्टर मांडवेंना विनंती करतो की त्यांनी अंबादास गवई त्यांचं स्वागत करावं. द्यायला गेले अजून पुन्हा 67 वेळा होऊन जाईल. एक सन्मान करावा. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आपलं मनोगत इथे व्यक्त करतील आदरणीय रणजितजी मांडवे साहेब. आपण आपले विचार इथे ठेवावेत आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. ॲम्ब्युलन्स आहे त्याच्यासमोर सिटी व्हॅन आहे, सिटी लिफ्टची, कृपया ते तुम्ही बाजूला घ्यावी. आता ते मांडवे साहेब आपले विचार इथे ठेवतील. विभागीय आयुक्त श्री बावणे साहेब, पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष श्री पाटील साहेब, लोटे साहेब, इथले अधीक्षक श्री वानखेडे सर, वर्मा मॅडम, मेहराज मॅडम आणि समाजासाठी झटणाऱ्या सर्व मित्रांनो, आज तुमच्यासमोर मी उभा आहे कारण आज एक मुख्य विषय म्हणजे रक्तदान शिबिर आणि कॅन्सर शिबिर. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, आज जगामध्ये भारत हा 4था राष्ट्र झाला आहे जिथे कॅन्सरमुळे मृत्यू पडण्याचं प्रमाण जवळपास खूप जास्त वाढत आहे. निसर्गाने मानवाची निर्मिती केली, मानव आपली प्रगती करता करता व्यसनाधीन झालाय आणि एक व्यसनाचाच प्रकार म्हणजे जसं गुटखा झाला, तंबाखू झालं, दारू झाली, यामुळे व्यसनाधीनतेमुळे कॅन्सरकडे अग्रसर झालाय. आज त्याचा मृत्यू जर पाहिलं तर जगात आज भारतामध्ये जवळपास 1,20,000 लोक दरवर्षी मृत्युमुखी पडत आहेत आणि जर हे प्रमाण पाहिलं तर ते घरट्याला 14 जणांचा मृत्यू होतोय.
तर याला आपण ओळखणार कसं? त्याचे काही मुख्य लक्षणं असतात, जसं गळ्यामध्ये, तोंडामध्ये छाला होणं, 2 हप्त्यांपर्यंत न भरणं, आवाजामध्ये फरक पडणं, गळ्यामध्ये गाठी येणं, रक्तस्राव होणं, नाक बधीर होणं किंवा तो चेहऱ्यावरचा, डोळ्यांमध्ये सतत पाणी वाहणं विनाकारण, असे काही लक्षणं असू शकतात. पण आपण जेव्हा या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो तर छोट्या गाठीचं रूपांतर हे मोठ्या गाठींमध्ये. जेव्हा मी अमेरिकेला होतो खूप मोठे मोठे सेलिब्रिटीज आले, तुम्ही नाव ऐकले असेल, मेल गिब्सन, असे बरेच हॉलिवूडचे सेलिब्रिटीज होते. इव्हन व्हाईस प्रेसिडेंट पण ट्रीटमेंटसाठी होते. तर जेव्हा मी भारतासारख्या देशामध्ये आलो, अमरावतीमध्ये आलो, तर जे प्रमाण होतं जे पहिल्या स्टेजमध्ये असायचं, जसं तुम्ही अंजलिना जोलीचं ऐकलं असेल, त्यांनी कॅन्सर मरीजला पहिले डिटेक्ट करून आपल्या त्या गाठी काढून ठेवतात. पण भारतामध्ये शक्य नाही. भारतामध्ये कसं आहे, रुग्ण पोहोचतोय आपल्याकडे तो सरळ 4थ्या स्टेज. जेव्हा मी अमेरिकेवरून अमरावतीला आलो तेव्हा सर्वात मुख्य जो फरक जाणवला तो मला हाच जाणवला. इकडे ट्रीटमेंटच्या सुविधा आहेत, आपल्या इकडे ट्रीटमेंटच्या सुविधा नाही. जेव्हा मी अमेरिका सोडत होतो तेव्हा एक लक्षात आलं की मला बऱ्याच लोकांनी म्हटलं, अरे तू अमेरिका का बरं सोडतोय? मला हे जाणवलं नाही, माझी गरज अमेरिकेसारख्या प्रगत देशापेक्षा भारतासारख्या देशामध्ये जास्त गरज आहे. तिथे रुग्णांचं प्रमाण खूप जास्त आहे. आज तुमच्यासमोर संवाद साधण्याचं मला तुम्ही दिलं, एक चान्स दिला, त्याबद्दल मी मनस्वी धन्यवाद. पण मित्रांनो, हे लक्षात ठेवा, कॅन्सर हे नुसतं एकाच मृत्यूसाठी कारणीभूत नाही करत, पण त्या एकाच रुग्णासोबत त्याची पूर्ण फॅमिली डिस्ट्रॉय. तर आपल्याला इथनं एक प्रण करायचं आहे, कुठेतरी कॅन्सरला थांबतात. एक ध्येय घेऊन चाललो आहे की आपण कॅन्सर मुक्त विदर्भ कधीतरी करू शकतो. तर तुमचं मला सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद. कर्करोगाची लढाई कशी करायची, 2 हात कसे करायचे हे साहेबांनी सांगितलंय. धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष यांच्या भाषणापूर्वी 66 वेळा रक्तदान करणारे पोलीस कर्मचारी सिद्धार्थजी वानखडे यांचा आपण ज्यांनी आधी नुकतंच रक्त दिलं आहे ती राहुलजी गाठे, पॉवर ऑफ मीडियाचे सदस्य, आणि विलासजी थोरा. हे पोलादी हा समाजसेवेसाठी असतात, ते सुद्धा पॉवर ऑफ मीडियाचे सदस्य आहेत. त्यांनी नुकतंच संघटनेच्या हाताला ओ देऊन आपल्या रक्ताच्या थेंबाथेंबातून कुणाला तरी आयुष्य वाचावं हा संकल्प घेऊन हा माणूस सेवा करतोय. रोजीतला हा जीवनपणा, रोजीतला हा माणूस त्याची समाजसेवा. विठ्ठल साहेबांनी संघटनेला 5,000 रुपये एक दान रुग्णवाहिकेच्या दिलंय. संघटनेच्या वतीने पुन्हा त्यांचा आभार. आणि आजच्या उद्घाटनाचा त्या अध्यक्ष कार्यक्रमात भाषणासाठी जर तुम्ही ट्रान्सलेट केलं तर 1200 ते 1400 किंवा 2000 रुपयापर्यंत त्याची किंमत आहे. ती अतिशय विनामूल्य तुम्हाला इथे करून मिळेल. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर रणजित पांढरे सर इथे आलेले आहेत. त्यांच्या मिसेस पण त्यांच्यासोबत आहेत. ज्यांना कॅन्सरची लागण झालेली आहे किंवा त्यांना तपासणी करून द्यायची आहे, त्यांची तपासणी ते विनामूल्य करणार. अतिशय चांगला सोहळा या ठिकाणी पॉवर मीडियातर्फे आयोजित केलेला आहे. या सगळ्या त्यांच्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि पॉवर मीडियाच्या या कार्यक्रमाचं मी कौतुक करतो. आणि त्यांना विनंती व अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांनी याच ठिकाणी नाही तसे ते करतातच, पण फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी चालू करा. त्यानंतर फार वेळ झाला, जास्त वेळ घेत नाही. त्यांच्या सगळ्याबरोबर मला मी शुभेच्छा देतो. आणि रुग्णांनी आणि जे डोनेटर आहेत ब्लड डोनेट त्यांनी जास्तीत जास्त ब्लड डोनेट करावं असं आवाहन करतो. त्याचप्रमाणे जिथे जेवढे काही रुग्ण असतील त्यांनी सर्व प्रकारच्या तपासण्या आपल्या इथे करून घ्याव्यात. आणि एवढा मोठा डॉक्टर आपल्या दारी आला आहे, त्याची सुद्धा सेवा त्यांनी आपल्या विनामूल्य मिळते आहे. त्याचा सुद्धा आपल्या सरकारचे हरिलाल साहेब, मी संपूर्ण मंचला समर्पित करतो की त्यांनी त्यांचा वसुली साहेबांचा त्या समाजसेवेला सलाम. आरोग्य सभापती आदरणीय भगवंतजी वानखडे साहेब आहेत, आले आहेत. त्यांचं मी मंचावर आमंत्रित करतो. वृक्षवल्ली जी कार्यकारिणी आहे
प्रकाश संपूर्ण कार्यकारिणीने इथे फक्त 5 मिनिटांसाठी यायचं आहे. एक मिनिट. अरे नाही जाऊ चला या सर. आतमध्ये असं इकडे आपल्या कृतीतून प्रत्यक्षात साजरा करणारा हा माणूस या हाताने या तालुक्यामध्ये 10 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. और ये सभी पत्रकार संगठन के कार्यकर्ता कर रहे हैं. सर 2 बॉटला काढून घेतात. उत्तमरावच्या रक्तातून जय गजानन. यू आणि मी
बनव ना, मला डॉक्युमेंटरी बनव मस्त, लगा के देखते अपन लगे. ठीक है ना, ओके ना. नमस्कार, मी डॉक्टर रणजित मांडवे. मी ओरल हेड अँड नेक कॅन्सर सर्जन म्हणून कार्य करतो. मित्रांनो, आज कॅन्सरची खूप बिकट परिस्थिती आहे भारतामध्ये. आज भारताकडे आपण पाहायचा प्रयत्न केला तर एक चौथा मुख्य आजार म्हणून कॅन्सरकडे पाहिलं जातं. आज जी रुग्णांची संख्या आहे आज 1,20,000पर्यंत पोहोचली आणि तसा जर मृत्यूदर पाहायचा प्रयत्न केला आपण तर तो जवळपास घंट्याला 14 लोक मृत्युमुखी पावत आहे. हे प्रमाण कुठेतरी थांबवायची गरज आहे. हे असंच वाढत राहिलं तर ह्याचं सुनामीसारखा फरक पडेल त्याच्यामध्ये की ज्याच्यामुळे घंट्याला 30 लोकांपर्यंत मृत्युमुखी पडतील. बरं, हा कॅन्सरचं पहिले जसं होतं की लहान मोठ्या वयामध्येच व्हायचं, 40च्या वरती व्हायचं, पण हे प्रमाण 40वरनं 15 वर्ष आणि मी पाहतो की 12-13 वर्षांचे रुग्ण पण दिसतात आहेत की ज्यांनी आयुष्य काहीच नाही पाहिलं. कॅन्सरचे मुख्य लक्षणं म्हणजे कॅन्सरमध्ये छाले येणं, गळ्यामध्ये गाठी येणं, सूज येणं, रक्तस्राव होणं, डोळ्यांमध्ये सतत पाणी वाहणं, आवाजामध्ये बदल येणं, कानामध्ये त्रास होणं, नाकामध्ये त्रास होणं आणि गाठ जी 2 हप्त्यांच्या वरती आहे चेहऱ्यामध्ये, गळ्यामध्ये, तर त्यासाठी निदान करायची गरज आहे. आज आपण पाहतोय पाश्चिमात्य देशांमध्ये की जे कॅन्सरचे रुग्ण आहेत, कर्करोगाचे रुग्ण आहेत, सरळ पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये येतात. भारतामध्ये एकदम विषम आहे त्या बाबतीमध्ये. भारतातील रुग्ण सरळ 4थ्या स्टेजमध्ये येतात. तर त्याच अनुषंगाने आज आपण कॅन्सर रोग निदान शिबिर आयोजन करतो आहोत की ज्याच्यामुळे लोकांचं पहिल्या, दुसऱ्या, जास्तीत जास्त 3ऱ्या स्टेजमध्ये किंवा त्याच्या पहिले प्री कॅन्सरस लिजनमध्ये, कॅन्सरच्या पूर्व संक्रमणामध्ये आपण त्यांचं निदान करू शकू. आणि हे पूर्ण शिबिर आहे जे लोकांसाठी, तुमच्यासाठी आयोजन करतो आहे पॉवर ऑफ मीडियाच्या द्वारा, तर ते पूर्णपणे फ्री राहणार आहे. तर याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. माझं नाव डॉक्टर स्वप्ना मांडवे आहे आणि माझं स्पेशलायझेशन ऑर्थोडॉन्टिक्स अँड डेंटोफेशियल ऑर्थोपेडिक्समध्ये आहे. समजा आपण या 2 शब्दांचा विचार केला, ऑर्थोडॉन्टिक्स अँड डेंटोफेशियल ऑर्थोपेडिक्स, ह्या 2 वेगवेगळ्या टर्म्स आहेत. ऑर्थोडॉन्टिक्स म्हणजे पूर्णपणे दातांशी संबंधित असतं आणि डेंटोफेशियल ऑर्थोडॉन्टिक्स पूर्ण चेहऱ्याशी संबंधित असतं. आणि फक्त दातांवर करेक्शन्स करण्यापेक्षा चेहरा कसा असावा या बाबतीत माझं पेशंटच्या बाबतीत ते इम्प्रेशन वेगळं असतं. कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या समोर येते त्या व्यक्तीचा चेहरा आपल्यावर पहिलं इम्प्रेशन देत असतो. बिकॉज व्हॉट अ फेस इज व्हॉट अ ह्युमन बिईंग इज. त्यामुळे अगदी लहानातलं लहान बाळ ते मोठ्या व्यक्तीपर्यंत फार कॉन्शियस असतात आपल्या चेहऱ्याला घेऊन. सगळ्यात लहान पेशंट आतापर्यंत आमच्याकडे आलेला फक्त 4 तासाचा होता. 4 तासाचा बाळ, त्याचे दुभंगलेले ओठ आणि दुभंगलेले टाळू होते. तर तेव्हापासून त्याच्यावर जी ट्रीटमेंट झाली त्याच्या वयाच्या 18व्या वर्षीपर्यंत चाललेली आहे. अँड द ओल्डेस्ट पेशंट वॉट आय हॅव ट्रीटेड शी वॉज अराउंड 50 years old. त्यांना त्यांच्या चेहऱ्याबाबतीत फार कंप्लेंट्स होते की मी अशी दिसते, मी तशी दिसते. त्याच्यामुळे त्यांची पण आम्ही ट्रीटमेंट केलेली. त्याच्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती विचार करते की मला आता माझा चेहरा व्यवस्थित करायला हवा, त्याच्यासाठी एज लिमिटेशन्स बिलकुल नाही आहेत. त्यांना जेव्हा वाटेल तिथून आम्ही सुरुवात करू शकतो.
त्याच्यामुळे इफ समबडी इज कॉन्शियस अबाउट देअर लुक्स देर इज नो हार्म इन इट, दे शुड डेफिनेटली गो फॉर इट.